स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, सध्या संपूर्ण माहोल हा तलाठी भरतीचा चालू आहे. आता झालंय असं की काल आयोगाकडनं तलाठी भरतीची आपली जी काही ॲडव्हर्टाइजमेंट होती ती ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झाली आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी इतका जास्त गोंधळलाय की आता नेमकं काय करायचं हे त्याला कळत नाहीये. कारण विद्यार्थ्यांना कुठे ना कुठेतरी बॅकएंडला हे माहिती होतं की बाबा हा कदाचित एमपीएससीकडे तलाठी येणार, एमपीएससीकडे तलाठी येणार, ही चर्चा ऑलरेडी चालू होती. सो तसं होईल. परंतु ॲक्च्युअलमध्ये होतं कसं माहिती का? जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत आपण त्याला लाईटली घेत असतो. पण ज्यावेळेस ती गोष्ट क्लिअर झाली की बाबा एमपीएससी मार्फत आता तलाठी भरती होणार आहे, त्यावेळेस खऱ्या अर्थाने पोरांची धांदल उडाली. आता साहजिकच आहे, पोरगा गोंधळून जाणं ही एकदम सत्य परिस्थिती आहे किंवा साहजिक गोष्ट आहे. आता असं का झालं? कारण यापूर्वी आपली जी तलाठीची परीक्षा होती ही सरळ सेवा होती. सरळ सेवेच्या माध्यमातून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सर्वसाधारणपणे असणार आहे, म्हणजे सर्वसाधारण असणार आहे. परंतु आता ज्यावेळेस हीच परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे, त्यावेळेस साहजिकच आहे काठिण्य पातळी ही सरळ सेवेपेक्षा थोडीशी चांगली असेल. म्हणजे असं मी म्हणेल की काठिण्य पातळी थोडीशी जास्त असेल ॲज कम्पेअर टू सरळ सेवा. बरोबर आहे? पण मग पोरांनो, आता अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं? आपण गोंधळून जायचं नाही. आपण या परीक्षेसंदर्भातला आयोगाचा नेमका अप्रोच काय, तो अप्रोच समजून घेणं गरजेचं आहे. अप्रोच समजून घेत असताना आपल्याला यावेळच्या तलाठीच्या पूर्वपरीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा अंदाज घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या विषयांमधले हॉट टॉपिक्स आहेत किंवा कोणत्या विषयामध्ये कोणते टॉपिक्स असे आहेत ज्या टॉपिक्सवर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे एक लिस्ट तयार असणं गरजेचं आहे. म्हणजे हिस्ट्रीचा जर विषय करतो म्हटलं तर हे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतोय. पॉलिटीचा करतो म्हटलं तर हे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतोय. आता पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे वेळ कमी राहिलाय. ह्या कमी वेळेमध्ये खूप जास्त गोंधळून जाऊन नेमकं काय करावं हे सुचत नाही, अशा परिस्थितीत राहण्यापेक्षा गोष्टी सॉर्ट आउट करत चला. सगळ्यात पहिल्यांदा हॉट टॉपिकची लिस्ट माझ्याकडे रेडी आहे. त्यावर मी व्हिडिओ पण बनवलाय. तो व्हिडिओ तुम्हाला YouTubeवर अवेलेबल पण आहे. तो व्हिडिओ बघून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेमध्ये बदल तर होणार आहे. काठिण्य पातळीमध्ये बदल तर होणार आहे. मग आधी परीक्षा कशी होती किंवा आधी प्रश्न कसे यायचे, आता प्रश्न कसे असतील, ही पण एक गोष्ट आपल्याला फिक्स ठेवणं गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील ना, तर आपल्या अभ्यासाला आपल्याला एक स्पीड देता येईल, एक दिशा देता येईल. आता झालंय असं, काहीच कळत नाहीये. कसं पुढे जावं, काय करावं, काय नाही करावं. आता आपली जे एमपीएससी करणारे पोरं आहेत, आपण त्यांना विचारत सुटलो, की बाबा रे, एमपीएससीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, काय विचारलं जातं, काय नाही, मी काय वाचू, मी काय नको वाचू, कोणती पुस्तकं वाचू, कोणत्या विषयाला काय वापरू, अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून तुमची चर्चा चालू असेल आता, जो मुलगा गेल्या 1-2 वर्षांपासून एमपीएससीची तयारी करतोय आणि तुमच्या संपर्कात आहे. बरोबर आहे? सो मित्रांनो बघा, सगळ्या प्रकारची व्हिडिओ टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ह्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन चेक करा किंवा इथे माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देऊन टाकतो. राइट? डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करून विचारा. काही हरकत नाहीये. मी सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. हा मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळत असेल. बरोबर आहे? 98 23 23 58 58 हा माझा मोबाईल नंबर आहे. मी तुमची तयारी करून घेतो. या 3 महिन्यांमध्ये कशा पद्धतीने पुढे जायचंय, काय आपली स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण विषय कव्हर केले पाहिजे, प्रश्नांचा सराव आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, इथपासून सगळं आपण तयार करून घेऊ. काळजी करू नका. राइट? या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट कराल. माझं नाव आहे रितेश. बरोबर आहे? आता करतो सुरुवात. आता आजच्या ह्या सेशनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी की मला तुम्हाला दाखवून द्यायची आहे. कोणती गोष्ट? यापूर्वी तुम्हालाही माहिती आहे टीसीएस आयबीपीएस कडून तलाठीची भरती घेतली जात होती, जी आता एमपीएससी गट क या अंतर्गत आली आहे. म्हणजे आता इथून पुढे जी तलाठीची भरती असणार आहे ती एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे. साहजिकच आहे, टीसीएस आयबीपीएसच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले जायचे, एमपीएससीच्या मार्फत जे विचारले जाणारे प्रश्न, ह्या दोघांमध्ये तफावत असणार आहे. बरोबर आहे? सो एमपीएससीचा नेमका अप्रोच काय, हा अप्रोच समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्या पद्धतीने तो विषय हाताळता येणार आहे का? त्या पद्धतीने त्या विषयाची तयारी करता येणार आहे का? नाही. सो आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला तीच गोष्ट दाखवणार आहे की बाबा आधी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जायचे, आता कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. सो जसे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या दृष्टिकोनातून जर तो विषय आपण बनवत असू तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. अन्यथा त्याच गोष्टी होतील ज्या आज आपल्यासोबत घडत आहेत. बरोबर आहे? सो सुरुवात करतो.
सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो की माझ्याकडे तलाठी भरतीच्या दृष्टिकोनातून एक बॅच आम्ही घेऊन आलेलो आहे. तलाठी भरतीसाठी स्पेशल बॅच आहे. ही बॅच जर आपल्याला जॉईन करायची असेल तर ह्या मोबाईल नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. लिंक हा मेसेज करा. लिंक मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला ही बॅच जॉईन करण्यासाठीची लिंक पाठवतो. पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा, जर डायरेक्ट तुम्ही ऍप्लिकेशनवर जाऊन बॅच जॉईन करण्याचा विचार करत असाल तर कॅपिटलमध्ये RITESH हे माझं नाव आहे. हाच माझा कुपन कोड आहे. हा कुपन कोड तुम्ही यूज करा, तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. ठीक आहे. जर 2027च्या दृष्टिकोनातून फुल लेंथ बॅच हवी असेल, म्हणजे 2027 मध्ये सर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होणार आहे किंवा मी अपियर असेल एक्झामसाठी, मला 2027ची तयारी आतापासून करायची आहे, तर त्याच्यासाठी ब्रह्मास्त्र नावाची बॅच आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी सुद्धा तुम्ही सेम मोबाईल नंबर यूज करू शकता. या बॅच संदर्भात सुद्धा मी तुम्हाला गाईड करतो, काळजी करू नका. किंवा इथे सुद्धा तुम्हाला रितेश हा कुपन कोड यूज करून बॅच जॉईन करता येईल, काहीच अडचण नाही. ठीक आहे, काही अडचण नाही. आता सुरुवात करतो ऍक्च्युअल मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील, आपल्याला कशा प्रकारची तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, दोन गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रश्नांची रचना कशी असेल. TCS IBPS जो पूर्वीचा पॅटर्न होता त्यामध्ये मोस्टली कसं असायचं, वन लायनर प्रश्न तुमचे जास्तीत जास्त असायचे. वन लायनर, मराठी इंग्लिश बद्दल जर बोलतो म्हटलं तर शब्दसंग्रह किंवा पॅसेजवर तुमचे प्रश्न जास्त असायचे. आता इकडे विषय काय असणार आहे, ज्यावेळेस MPSCचा अभ्यास तुम्ही करत आहात किंवा MPSCच्या माध्यमातून तलाठीची तयारी तुम्ही करत आहात, त्यावेळेस तुम्हाला मल्टीलाइनर स्टेटमेंट्स असतील. मल्टीलाइनर स्टेटमेंट्सचा अर्थ तुम्हाला क्लिअर झाला का? मल्टीलाइनर स्टेटमेंट्स म्हणजे नेमकं काय? येस, म्हणजे ज्या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला विचारले जातील. एक प्रश्न आणि त्या एका प्रश्नाचे पर्याय हे 2, 3, 4 असे काहीतरी पर्याय असतील आणि मग त्याचे खाली उपपर्याय. सो याला आपण म्हणतो मल्टी स्टेटमेंट, मल्टी लाइनर स्टेटमेंट. सो आधी जो वन लाइनर प्रश्न त्याच्या खाली 4 ऑप्शन्स असा पॅटर्न होता. आता कसा असेल, योग्य विधान ओळखा किंवा अयोग्य विधान ओळखा, वर हेडलाईन, त्याच्या खाली 2, 3, 4 स्टेटमेंट्स आणि त्याच्या खाली अ ब योग्य, अ ब क योग्य, अ ब क ड योग्य, वरीलपैकी एकही योग्य नाही. बरोबर आहे. सो आता मल्टीलाइनर स्टेटमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक विषयाची, प्रत्येक घटकाची तयारी करायची आहे. जर ह्या पद्धतीने आपण तयारी करून गेलो तर आपल्याला पेपरमध्ये येणारे प्रश्न 200% सोडवता येतील. मुद्दा लक्षात आला. चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून इथे कसं असायचं, अगदी अलीकडील 2-3 महिन्यांच्या चालू घडामोडी विचारल्या जायच्या, परंतु इथे तसं नाहीये. इथे चालू घडामोडीसाठी साधारणतः तुम्हाला एका संपूर्ण वर्षभराचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात चालू घडामोडीमध्ये कोणत्या सेगमेंटवर आयोग सर्वाधिक प्रश्न विचारतोय, व्यक्तिविशेषवर विचारतोय, क्रीडा घडामोडींवर विचारतोय, आर्थिक घडामोडींवर विचारतोय, जागतिकवर विचारतोय, महाराष्ट्र स्पेसिफिक विचारतोय, की राजकीय घडामोडींवर विचारतोय, किंवा विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचारतोय, किंवा संरक्षणात्मक घडामोडीतून विचारतोय, किंवा आणखीन काही. सो ते जे वेटेज आहे ते माझं दुसऱ्या व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे. ते वेटेज तुम्ही बघून घ्या. प्रत्येक विषयात कोणत्या घटकांवर सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत यावर माझा सेपरेट व्हिडिओ उपलब्ध आहे. याच युट्यूब चॅनलला आहे, तो जाऊन बघून घ्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानच्या दृष्टिकोनातून जे आपले जीएसचे सब्जेक्ट आहे, हिस्ट्री झालं, पॉलिटी झालं, जिओग्राफी झालं, सायन्स झालं, इकॉनॉमिक्स झालं, याच्यावर कसे प्रश्न विचारले जाणार आहेत, तर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तुम्हाला प्रश्न विचारले जातील. महाराष्ट्राचा विशेष संदर्भ ज्या ठिकाणी लागतो त्या दृष्टिकोनातून. सो हा पॅटर्न क्लिअर झाला. आधी विषय थोडासा वेगळा होता, मध्ययुगीन इतिहास, RTI, लोकसेवा हक्क कायदा, डेटा किंवा जनगणना याच्यावर म्हणजे फॅक्च्युअल बेस प्रश्न विचारले जायचे. फॅक्च्युअल, जिथे तुम्हाला आकडेवारी लिटरली पाठ करावी लागायची. पण आता तुम्हाला ती आकडेवारी पाठ करत बसण्याची गरज नाही. आता तुम्हाला थोडीशी संकल्पनात्मक स्पष्टता पाहिजे. प्रत्येक कॉन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे. ती कॉन्सेप्ट जर तुमची क्लिअर होत असेल तर तुम्हाला याचा फायदा होईल. बरोबर आहे. सो प्रिपरेशन करत असताना प्रत्येक विषयामधल्या आपल्या संकल्पना कशा क्लिअर असतील याच्याकडे सर्वाधिक भर द्या. बरोबर. याच्यानंतर आता फॉर एक्झाम्पल मध्ययुगीन इतिहास हा टॉपिक आहे. आता ह्या टॉपिकवर जर प्रश्न विचारला तर 19व्या-20व्या शतकातील आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्रातील समाज सुधारक याच्यावर जवळपास 80% भर आयोग देत असतो. परत एक तुम्हाला सांगतो, कुठे याच्यावर जवळपास आयोगाचा किती टक्के भर असतो, जवळपास 80% भर असतो. सो आपल्याला त्याच दृष्टिकोनातून तयारी करून जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. पॉलिटी बद्दल जर विचारतो म्हटलं तर
थेट कलम किंवा कलमांची नावं. हा, आता तुम्ही म्हणाल सर पॉलिटीमध्ये तर 400 पेक्षा जास्त कलम आहेत, मग एवढी सगळी कलम लक्षात ठेवायची का? नाही. बघा, कलम 1 पासून कलम 51A पर्यंत ही जी कलम आहेत, ह्या कलमांना आयोग जास्तीत जास्त फोकस करत असतो. त्यातल्या त्यात मूलभूत हक्क म्हणजे भारतीय राज्यघटनेमधला भाग 3, मार्गदर्शक तत्व म्हणजे भारतीय राज्यघटनेमधला भाग 4, याच्यावर आयोग जास्त फोकस करतो. कलम, त्या कलमातल्या तरतुदी. एका बाजूला कलमांची यादी, एका बाजूला तरतुदींची यादी. तुम्हाला विचारतो जोड्या लावा, बरोबर आहे? किंवा तुम्हाला विचारतो अयोग्य जोडी ओळखा, म्हणजे कलम, त्या कलमातली तरतूद. तुम्हाला विचारतो अयोग्य जोडी ओळखा, राईट? सो ह्या प्रकारच्या प्रश्नांची आता आपल्याला गरज आहे किंवा ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. सो अशा पद्धतीने या प्रश्नांच्या आधारावर अभ्यास करण्याची गरज आहे. आलं लक्षात? आणि मग हे प्रश्न तुम्हाला कुठून कळतील? तर हे प्रश्न तुम्हाला कळतील PYQच्या माध्यमातून. PYQ. मग PYQ कोणते वापरायचे? कंबाईन गट ब चे पण वापरा आणि क चे पण वापरा. कारण गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षांचा म्हणजे पूर्व परीक्षांचा जो अभ्यासक्रम आहे तो सेम आहे. सो गट ब मध्ये क पेक्षा थोडीशी काठिण्य पातळी जास्त असेल, परंतु आपल्याला फक्त प्रश्नांचं स्वरूप समजून घ्यायचंय किंवा कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतोय ते स्वरूप आपल्या लक्षात आलं की मग आपल्याला पुढे सोपं जाईल. आलं का लक्षात? राईट? महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवर, नद्या, नद्यांची खोरी, खनिज संपत्ती, हवामानावर संकल्पनात्मक प्रश्न बघायला मिळतील. किंवा पॉलिटीबद्दल जर बघतो म्हटलं तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व याच्यामधील सूक्ष्म फरक काय आहे? फंडामेंटल राईट्स आणि DPSP मध्ये मूलभूत हक्क जे व्यक्तींना स्वतःचा विकास करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि मार्गदर्शक तत्व जे राज्य संस्थेला प्रशासन कसं करावं यासाठी उपलब्ध आहेत. या दोघांमधल्या फरकांवर प्रश्न. पंचायत राजमधील महाराष्ट्रासंबंधी ज्या विशेष समित्या आहेत, मग वसंतराव नाईक असेल, लना बोंगिरवार असेल, या ज्या समित्या आहेत, या समित्या आपल्याला व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. PB पाटील असेल, या समित्यांनी कोणत्या शिफारशी केल्या होत्या? मुद्दा लक्षात आला? सो बलवंतराव मेहता ही नावाजलेली समिती आहे, त्या समितीवर प्रश्न विचारला जातो. बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशींच्या आधारावर कोणत्या राज्यांनी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केला होता? क्रम लावा, सुरुवातीपासून क्रम लावा. मग तुम्हाला राजस्थान, देन आंध्र प्रदेश, देन ओडिशा, हा जो काही क्रम आहे तो लावावा लागेल. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे म्हटल्यावर 9वा क्रमांक, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मुद्दा लक्षात आला? सो हे लक्षात असू द्या. याच्यानंतर थोडंसं पुढे अर्थव्यवस्थेबद्दल, जर अर्थशास्त्राबद्दल बोलतो म्हटलं तर थेट संकल्पनात्मक प्रश्न म्हणजे अर्थशास्त्रामध्ये ज्या कॉन्सेप्ट आहेत, त्या कॉन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. जर त्या कॉन्सेप्ट आपल्याला समजल्या तर विषय जमला, अन्यथा अवघड आहे. मग कॉन्सेप्टमध्ये काय आहे? तुमचं GDP आहे, GNP आहे, NDP आहे, NNP आहे, ग्रीन GDP आहे, बरोबर ना? या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावे लागतील. बेरोजगारीमध्ये कॉन्सेप्ट आहे, बरोबर आहे? अर्थसंकल्प जर बघितला तर त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे, बरोबर आहे ना? तुटीचा अर्थ भरणं म्हणजे नेमकं काय? राजकोषीय तूट म्हणजे नेमकं काय? बरोबर ना? सो ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि या सोप्या सोप्या कॉन्सेप्ट आहे बरं, या खूप जास्त अवघड कॉन्सेप्ट नाहीये. बघा, आतापर्यंत आपल्याला ह्या कॉन्सेप्टच्या आधारावर कधी प्रश्न सोडवण्याची गरज पडली नाही किंवा या कॉन्सेप्टला तेवढं फोकस केलं नाही, म्हणून कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की हा ठीक आहे बाबा. पण आता त्या गोष्टी शिकाव्या लागतील, कारण आताचा जो चान्स आहे हा भविष्यात परत तुम्हाला येणार नाही. कसं काय? सर भविष्यात परीक्षा होणार नाही का? तसं मी म्हणत नाहीये. आताची कंडिशन जी आहे, पहिल्यांदाच MPSCच्या मार्फत तलाठीची भरती होणार आहे. सो ह्या भरतीमध्ये आपल्याला आपला नंबर लावायचा आहे. मग त्यासाठी दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, आपल्याला 100% तलाठी व्हायचं आहे, बरोबर आहे? सो याकडे थोडंसं लक्ष असू द्या. याच्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता, यामध्ये थोडासा इगो मॅटर करतो. आपल्याला इगो, अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये इगो मॅटर करतो. कसं? काही प्रश्न ही इगोवर घेतो आपण. नाही साला ह्या प्रश्नाचं मी उत्तर काढेलच, नको. जे प्रश्न सहजासहजी सोडवले जात आहेत ते प्रश्न आपल्याला फोकस करायचे. मग कोणते टॉपिक्स आहेत, कोणत्या टॉपिकवर अंकगणित बुद्धिमत्तेवर वारंवार प्रश्न विचारले जातात, त्या टॉपिकची लिस्ट माझ्या त्या व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, ती बघून घ्या. ठीक आहे? याच्यानंतर थोडंसं पुढे जर गेलो म्हटलं तर एक ढाचा, ढोबळ मनाने हा ढाचा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बाबा एकंदरीत जे प्रश्न विचारले जातील हे कसे. चालू घडामोडीवर एक साधारणतः ऑन एन ॲव्हरेज 15 प्रश्न, इतिहास, भूगोल 15 प्रश्न, पॉलिटिक्सचा जर विचार करतो म्हटलं तर एक साधारणतः 15, अर्थव्यवस्था 15, अंकगणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न असतात तसं जर, पण इथे 10 आले. एक ऑन एन ॲव्हरेज 5 प्रश्न वर खाली, ठीक आहे? आणि तुमचं सामान्य विज्ञानावर प्रश्न 15. सो एकंदरीत असा तुमचा 100 मार्कांचा पेपर असणार आहे. ही तुमची ब्ल्यू प्रिंट आहे, राईट? सो कोणत्या विषयाला एकंदरीत परीक्षेमध्ये किती वेटेज आहे हे तुम्हाला ह्या डायग्रामवरून लक्षात येईल. सो त्या वेटेजनुसार आपल्याला ते विषय बनवायचे.
ओके इथपर्यंत? येस. सो आता दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठे लक्ष देणं गरजेचं आहे? एमपीएससीच्या माध्यमातून ज्यावेळेस पेपर होणार आहे त्यावेळेस कुठे लक्ष देणं गरजेचं आहे? एमपीएससी कुठे प्रश्न विचारतं? संकल्पना, कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं पाहिजे. महाराष्ट्राचा विशेष संदर्भ जे जे आहे तिथे तुम्हाला प्रश्न आहे. जे जे आहे तिथे प्रश्न आहे. बरोबर आहे? चालू घडामोडीमध्ये देखील एखादी न्यूज अशी असेल की महाराष्ट्र त्याच्यामध्ये प्रथम आहे, समजून जा त्या ठिकाणी तुमचा प्रश्न आहे. बरोबर आहे? ही सवय आहे आयोगाला, ही सवय आहे. सो ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा संदर्भ आहे ती गोष्ट आपल्याला परफेक्ट करायची आहे, तिथे आपला प्रश्न असणार आहे. बरोबर आहे? सुरुवात करण्या अगोदर जो कुठला टॉपिक तुम्ही रीड करत आहात त्या टॉपिकच्या आधी तुम्ही पीवायक्यूज बघून घ्या. या पीवायक्यूजचा जेवढा जास्तीत जास्त सराव कराल तेवढं तुम्हाला लक्षात येईल परीक्षामध्ये जो प्रश्न सेट करणार आहे त्याचा अप्रोच काय, त्याचं नेमकं म्हणणं काय. तो प्रश्न तुमच्या लक्षात आला की मग त्या आधारावर तुम्ही तो टॉपिक रीड करा. परंतु प्रत्येक टॉपिक रीड करण्याच्या अगोदर त्या टॉपिकचे पीवायक्यूज हे आपले रीड झालेच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे? आणि टाइम मॅनेजमेंट हे तुमच्यासाठी आता एक मोठं चॅलेंज असणार आहे, कारण 100 प्रश्न तुमचे आहेत आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे. सो टाइम मॅनेजमेंटवर आपण एक सेपरेट लेक्चर घेऊच, त्याची गरज आत्ता नाहीये. आत्ता आपल्याला गरज आहे ते म्हणजे सगळे विषय कशा पद्धतीने आपल्याला संपवायचे, जेणेकरून आपल्याला यंदाची तलाठीची प्रिलियम क्रॅक करता येईल. बरोबर आहे? सो एकंदरीत हा एक आढावा तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला. या व्यतिरिक्त बाकी खूप सारे माझे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज बघून घ्या. आणि मुद्दाम पुन्हा एकदा मोबाईल नंबर या ठिकाणी देऊन ठेवतोय. या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या, कशी तयारी करायची ते प्रश्न असू द्या, काही अडचण नाहीये. आणि याच मोबाईल नंबरवर लिंक म्हणून मेसेज टाका. मी तुम्हाला आपली जी नवीन बॅच चालू होणार आहे या बॅचची लिंक प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्हाला आपली कंबाईन गट क ची तलाठी फोकस जी बॅच आहे ती जॉईन करता येईल. बॅच रिसेंटली चालू झालेली आहे. अजून एक की दोनच सब्जेक्ट चालू झालेत बॅचमध्ये, बाकीचे सगळे सब्जेक्ट चालू व्हायचे राहिलेत. लाईव्ह बॅच आहे, रेकॉर्डेड अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट अवेलेबल आहे. पूर्व परीक्षेचा सगळा सिलेबस आम्ही या बॅचमध्ये कव्हर करून घेतोय. ठीक आहे इथपर्यंत? स्वतः थांबतो. भेटूया लवकरच एका पेड क्लासला. धन्यवाद.